आलिशान व्हिला. त्यातील मोठ्या हॉलमध्ये प्रखर दिव्यांचा प्रकाश पसरला होता. मोठा बेड, त्यावर पांढऱ्या शुभ्र गाद्या पसरल्या होत्या. 2 तरुणी पूर्ण नग्नावस्थेत बसल्या होत्या. त्यांच्यासोबत 2 तरुण, तेही पूर्ण नग्नावस्थेत होते. आजूबाजूला आणखी 5-6 जण उभे होते. कुणी स्पॉटलाईट धरला होता, कुणी चित्रीकरण करत होता. एकजण काय करायचे, कसे करायचे याच्या सूचना देत होता. बेडवरचे नागडे तरुणी काही वेळ एकमेकांच्या शरीराशी चाळे करत होते. नंतर त्यांनी पोझिशन बदलली. ते संभोग करण्याच्या तयारीत होते. कॅमेरे सज्ज होते. स्पॉटलाईट लागलेले होते. लाईट, कॅमेरा, ॲक्शन सूचना झाली आणि बेडवर संभोग सुरू झाला. वेगवेगळ्या अँगलमधून चित्रीकरण होऊ लागले. सगळेच आपल्या कामात इतके व्यस्त होते आणि इतक्यात हँड्सअप असा आवाज घुमला. सगळेच हादरले, कारण पोलिसांचा ताफा हॉलमध्ये शिरला होता. कुठे पळू कुठे नको अशी प्रत्येकाची स्थिती झाली होती. पण कोणाला जागचे हालता येत नव्हते. पोलिसांनी त्यांना चारी बाजूंनी वेढले होते. हा प्रसंग काल्पनिक असला तरी असेच काहीसे चित्र लोणावळ्यामध्ये झाले होते. लोणावळ्यातील एका बंगल्यावर पोलिसांनी छापा मारला. त्यावेळी पोलिसांनी छापा मारून पॉर्न फिल्म बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. त्यातील 18 जणांना ताब्यात घेतले. या घटनेने राज्यभरात खळबळ माजली. लोकांचे लक्ष लोणावळ्याकडे वेधले गेले होते. लोणावळ्यातील काही बंगले चित्रीकरणासाठी भाड्याने दिले जातात. हे बंगले अत्यंत प्रशस्त, आधुनिक आणि सौंदर्यपूर्ण असल्याने त्यांना मागणी आहे. यातील बहुतेक फार्म हाऊस किंवा सेकंड होम आहेत. त्यामुळे पडून राहण्यापेक्षा त्यातून उत्पन्न मिळाले तर बरेच, असे म्हणून बंगले भाड्याने दिले जातात. 15-20 दिवसापूर्वी एक बंगला भाड्याने मागण्यात आला होता. एका मालिकेचे चित्रीकरण करण्यासाठी हा बंगला त्यांना हवा होता. यासाठी 30,000 रुपये भाडे देण्यासही ते तयार झाले होते. बंगला मालक तयार झाला होता आणि बंगल्याच्या चाव्या संबंधितांना देण्यात आल्या होत्या. रोज 2-4 करता करता जवळपास 18 ते 20 लोक जमा झाले. आता मालिकेचे चित्रीकरण म्हणजे 50 ते 60 लोक सहजपणे असणार. त्यात कलाकार, तंत्रज्ञ, अन्य कामगार यांचा समावेश असतो. साहजिकच त्यामुळे बाजारपेठेत उलाढाल वाढते. त्यामुळे स्थानिकांचे अशा प्रोजेक्टवर लक्ष असते. पण या प्रोडक्शन हाऊसचे काम फक्त 18 लोकांमध्ये गुंडाळले होते. त्यामध्ये 5 महिला होत्या. यातच कलाकार, स्पॉटबॉयपर्यंत सगळे होते. इतक्या कमी लोकांमध्ये कोणत्या सिरियलचे शूटिंग करत असतील असा प्रश्न काही जणांना पडला होता. त्यातील एक होता पोलिसांचा खबऱ्या. त्याला मोठी उत्सुकता लागली की नेमकी तिथे काय चालले आहे. शूटिंग, मग ते चित्रपटाचे असो किंवा मालिकेचे, सर्वसामान्य लोकांना मोठी उत्सुकता असते. कुठेही शूटिंग असेल तर लोक बघत उभे राहतात. लोणावळा येथे तर स्थानिकांसह पर्यटकांचीही मोठी गर्दी असते. त्यामुळे शूटिंग पाहण्यासाठी गर्दी होतेच. पण या बंगल्यात जे शूटिंग सुरू होते ते पाहण्यासाठी लोक येणे स्वाभाविक होते. पोलिसांचा खबऱ्याही त्याच निमित्ताने बंगल्याच्या आवारात पोहोचला. पण तिथे असणाऱ्या परप्रांतीय सिक्युरिटीने त्याला हटकले. बंगल्यात जाण्यास त्याला मनाई केली. शूटिंग बघण्यास परवानगी नसल्याचे सांगून त्याला बाहेर पाठवून दिले. त्यामुळे शंकेला जागा तयार झाली. मालिका असो की चित्रपट, त्याचे शूटिंग इनडोअर होते, तसेच आउटडोअरही असते. त्यामुळे या मालिकेचे आउटडोअर शूट होईल तेव्हा कळेल की यात कोण कलाकार आहे आणि विषय काय आहे, असे लोकांना वाटले. पण याचे सगळे शूटिंग इनडोअरच सुरू होते. सगळे शूटिंग जर बंगल्यातच करायचे होते तर लोणावळ्यात येण्याची काय गरज होती, असा प्रश्नच त्याला पडला होता. याचा अर्थ नक्कीच काहीतरी गैरप्रकार होत असावा, असा संशय त्या पोलिसाच्या खबऱ्याला आला. त्यामुळे तो पायतीवरच राहिला. तेव्हा हळूहळू त्याला सर्व माहिती मिळत गेली. या टीमचा म्होरक्या होता विष्णू. हा मूळचा कोलकाता येथील रहिवासी. चित्रपट निर्मितीच्या वेड्याने तो मुंबईत आला होता. बी ग्रेड चित्रपट निर्मिती संस्थेत काम करता करता त्याला अश्लील चित्रपट निर्मिती आणि वितरणाची कल्पना सुचली. पॉर्न फिल्मला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे हे त्याला माहीतच होते. त्यासाठी त्याने हा उपद्व्याप सुरू केला होता. लोणावळ्यासारख्या प्रेक्षणीय स्थळी शूटिंगसाठी बंगला घ्यायचा आणि त्यामध्ये महिलांचे नग्न व्हिडिओ तसेच संभोगाचे चित्रीकरण करायचे, हा त्याचा धंदा होता. यातील कलाकारांना अभिनय वगैरे करण्याची किंवा कॅमेरामॅनला अँगलचा विचार करण्याची काही गरज नव्हती. स्क्रिप्ट, डायरेक्टर, संवाद असे काहीही नव्हते. केवळ नागडे होऊन संभोग करायचा होता. स्त्री-पुरुष समागम करतील आणि याचे चित्रीकरण करायचे आणि त्या फिल्मचे एडिटिंग करून विविध पॉर्न वेबसाईट, OTT प्लॅटफॉर्मला विकायचे आणि बक्कळ पैसा कमवायचा, असा हा साधा सरळ धंदा होता. यासाठी विष्णूने एकाच ठिकाणचे नाही तर वेगवेगळ्या राज्यातील लोक गोळा केले होते, ज्यांची एकमेकाशी ओळख नव्हती.
शूटिंगनंतरही ते कधी एकमेकांना भेटणार नव्हते किंवा जे हे चोरीचुपे त्यांनी काम केले होते त्याची वाच्यता ते बाहेर करणार नव्हते. तेरी भी चूप मेरी भी चूप असा हा मामला होता. हे सगळे संशयास्पद वातावरण पाहून पोलिसांचा खबऱ्या सतर्क झाला. काहीही करून ही खबर पोलिसांना द्यायची आणि हा गैरप्रकार रोखायचा असे त्याने पक्के ठरवले. 30 मार्च 2024 रोजी साधारणपणे सकाळी 10:30-11 वाजण्याची वेळ असावी. त्या दरम्यान पोलिसांचा खबऱ्या पोलीस स्टेशनमध्ये आला व त्या खबऱ्याने पोलिसांना एक महत्त्वपूर्ण बातमी सांगितली. तो म्हणाला, साहेब, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील पाटण गावामधील असलेल्या अर्णव व्हिला या बंगल्यामध्ये काहीतरी गडबड सुरू आहे. आपण तिथे जाऊन पाहणी केली तर बरे होईल, कारण निश्चितच काहीतरी भयंकर प्रकार सुरू आहे. तो बंगला काही मुंबईतील लोकांनी भाड्याने घेतला आहे. बातमीदाराने बातमी पक्की असल्याची सांगितली. खबऱ्यांनी बातमी पक्की सांगितली होती. त्यामुळे त्यांनी मोजके सहकारी अधिकारी यांना खाजगी वेश परिधान करण्यास सांगितले व तो खबऱ्या आणि मोजके अधिकारी व कर्मचारी यांना घेतले. दुसऱ्या वाहनामध्ये इतर पुरुष महिला पोलीस कर्मचारी यांना सोबत घेतले. त्यावेळीच त्या खबऱ्याने सांगितले, पाटण ह्या गावात बंगला भाड्याने घेतात. त्यामध्ये पुरुष व स्त्रिया संभोग करताना नग्न अश्लील चित्रीकरण करतात. हे अश्लील व्हिडिओज विविध साईटवर तसेच मोबाईल ॲप्लिकेशनवर अपलोड करून तसेच हे अश्लील व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन चार्जेस घेऊन गैरमार्गाने लाखो रुपयांची कमाई करतात. हे व्हिडिओज इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप इत्यादी सोशल मीडिया साईटवर इन्स्टंट पॅसेज वापरून प्रसारित करतात. यातून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतात. पोलिसाच्या खबऱ्यांनी एवढी महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पाटण गावातील अर्णव व्हिला बंगल्याच्या चोहोबाजूंनी घेराव घातला. पोलीस निरीक्षक सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि छापा टाकला. त्यावेळी त्या ठिकाणी महिला या संपूर्ण नग्न अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्यासोबत काही तरुण संभोग करत असल्याचे चित्रीकरण कॅमेऱ्याच्या साहाय्याने सुरू होते. भारत देशामध्ये अश्लील व नग्न चित्रीकरणास तसे प्रसारण बंदी असल्याचे माहिती असताना सुद्धा स्वतःचा आर्थिक फायदा करण्यासाठी या सर्वांनी संगनमत करून कॅमेऱ्यामध्ये शूटिंग चालू केली होती. 2 कॅमेरे व संभोग करण्यासाठी वापरणारे मेडिसिन, गोळ्या तसेच इतर साहित्य असे एकूण 6,72,000 रुपये जप्त केले. तसेच विविध अवैध वेबसाईट व मोबाईल ॲप्लिकेशनवर अपलोड करून वितरित व प्रसारित करण्याची व्यवस्था करून पुरुष व स्त्रीचा संभोग चित्रीकरणाचे तसेच अश्लील नग्न चित्रीकरण करून वेगवेगळ्या चित्रफिती तयार असल्याचे मिळून आल्या. त्या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी हा बंगला कोणाचा होता, तो कुणी भाड्याने घेतला होता याबाबत तिथे विचारणा करण्यात आली. त्या तिघांनी 30,000 रुपये भाड्याने देऊन हा बंगला भाड्याने घेतला होता. त्यावरून त्या घरमालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच इतर लोकांच्या विरुद्ध रितसर फिर्याद नोंदवण्यात आली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.